नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, लक्ष अकॅडमी मध्ये सगळ्यांचं स्वागत आहे. मी विवेक जमदाडे. आजचं जे आपलं लेक्चर आहे ते म्हणजे अर्थशास्त्र या विषयाचं परीक्षेमध्ये असणारं वेटेज काय आहे. आणि मूळतः जे आपण बघितलं तर अर्थशास्त्र या विषयावरती बऱ्याच जणांचा एक क्वेश्चन मार्क असतो की अभ्यास कसा करा. तर या विषयावरती आज आपण चर्चा करणार आहोत. तर अर्थशास्त्र या विषयाचं जर आपण परीक्षेतलं एकंदरीत राज्यसेवेची परीक्षा असेल अथवा कंबाईनची परीक्षा असेल, त्या परीक्षांमध्ये जर राज्यसेवेच्या किंवा कंबाईनच्या एक्झाम मध्ये जर अर्थशास्त्राचं वेटेज बघितलं तर हे वेटेज साधारणतः 15 प्रश्नही विचारले जातात दोन्ही एक्झामच्या बाबतीत. आता हेच जर राज्यसेवेचा विचार केला तर 15 प्रश्न म्हणजे 30 गुण येतात सरासरी. आणि जर संयुक्त पूर्व परीक्षा म्हणजे कंबाईनचा विचार केला तर त्याच्यामध्ये 15 प्रश्न 15 गुण. ठीक आहे. आता हे जर आपल्याला 15 प्रश्नांपैकी 30 गुण अर्थशास्त्रामध्ये मिळवायचे असतील तर सर्वात महत्वाचं की अर्थशास्त्र या विषयाचा अभ्यास कसा करायचा. तर लक्षात ठेवा, अर्थशास्त्र या विषयाच्या अभ्यासाचे 3 पिलर्स हे अत्यंत महत्वाचे. हे जर 3 पिलर, ज्याला आपण म्हणू 3 स्तंभ, जर तुम्ही फॉलो केले राईट, या व्ह्यूनं जर तुम्ही अर्थशास्त्राचा अभ्यास केला तर मी म्हणेल की अर्थशास्त्रामध्ये तुम्हाला पैकीच्या पैकी मार्क मिळवणं हे शक्य. आता 3 पिलर्स काय आहेत तर पहिली गोष्ट की डेफिनेशन्स, कन्सेप्ट, ज्या व्याख्या अर्थशास्त्रात येणार आहेत त्याला करंटची जोड देऊन त्या व्याख्या व्यवस्थित क्लिअर करणं. येते लक्षात, डेफिनेशन आणि कन्सेप्ट किंवा व्याख्या जे काय येणार आहेत त्याला करंटचा काय द्यायचा आहे, टच द्यायचा आहे. टच देऊन त्या व्याख्या आपल्याला व्यवस्थित समजून घ्यायच्या. म्हणजे थोडक्यात सांगायचं आहे तर अर्थशास्त्र हा विषय जो आहे तो फक्त वाचन करण्याचा नाहीये, तर अर्थशास्त्र हा जो विषय आहे तो कुठला विषय तर समजून घेण्याचा विषय. तर अर्थशास्त्र हा विषय समजून घ्यायला जास्तीत प्रेफरन्स द्या, प्राधान्य द्या, की जेणेकरून एमपीएससी कुठल्याही व्ह्यूने कुठल्याही अँगलने जरी तुम्हाला प्रश्न विचारले तर तुम्हाला ते सॉल्व्ह करता येईल. त्यामुळे पहिली महत्वाची गोष्ट की अर्थशास्त्र हा जो विषय आहे तो काय करा, समजून घ्या. सेकंड, अर्थशास्त्रामध्ये आपण सेकंड पिलर्स बघतोय तो म्हणजे सिक्वेन्स. आता सिक्वेन्स म्हणजे काय, बरेच ह्याच्यामध्ये असे टॉपिक्स आहेत, जसं उदाहरण द्यायचं झालं तर लोकसंख्या हा टॉपिक आहे. लोकसंख्येमध्ये एमपीएससी बऱ्याचदा हा प्रश्न विचारते की भारतामध्ये 2011च्या जनगणनेनुसार सर्वात जास्त लोकसंख्येची घनता असणाऱ्या राज्यांचा क्रम सांगा, चढता क्रम, उतरता क्रम, असे प्रश्न एमपीएससी विचारते. तर ते क्रम लक्षात ठेवण्यासाठी काही शॉर्ट ट्रिक्स आहेत, त्याचा वापर करायचा आहे. तिसरा अर्थशास्त्र या विषयाचा पिलर आहे तो म्हणजे नंबर्स, आकडेवारी. आता बऱ्याच जणांच्या मनात, विद्यार्थ्यांच्या मनात एक शंका असते की अर्थशास्त्र म्हणलं की आकडेवारी येतेच येते आणि आकडेवारी नको ती आकडेवारी करत जातात आणि त्याच्यामुळे त्याच्यावरती प्रश्न येतात की त्या क्वेश्चन मार्क आहे. त्याचं जर आपण अनालिसिस केलं तर तुम्हाला हे दिसून येईल की आकडेवारी फार तर विचारले तर 2 प्रश्न, फार तर 2 प्रश्न विचारले जातात. म्हणजे 15 प्रश्नांचं अनालिसिस केलं तर 10 प्रश्न हे कन्सेप्ट करंटची जोड देऊन विचारले जातात. 1-2 प्रश्न आहे ते सिक्वेन्सवर येतात आणि 1-2 प्रश्न आहे ते नंबर्सवर विचारले जातात. म्हणजे विद्यार्थी काय करतात की नंबरच्या मागे लागतात, कारण अर्थशास्त्र नंबर्स आहे आणि त्या व्ह्यूने अभ्यास करत बसतात. प्रश्न येणार आहेत किती, फक्त 1-2. म्हणजे इको हा विषय जर तुम्हाला व्यवस्थित हँडल करायचा असेल तर पहिलं प्रेफरन्स, पहिलं प्राधान्य हे डेफिनेशन किंवा कन्सेप्ट क्लिअर करायला जास्तीत जास्त, की जेणेकरून आपल्याला अर्थशास्त्रामध्ये चांगल्या प्रकारे गुण मिळवता येतात. आता तिन्ही डेफिनेशन, तिन्ही पिलर्स आहेत, त्याचा अभ्यास कसा करायचा ते आपण बघूयात. पहिला पॉइंट, पहिला पिलर आहे जी डेफिनेशन कन्सेप्ट आहे ती क्लिअर करायची. जसं मी म्हटलं की याला आपल्याला करंटचा टच द्यायचा आहे. ठीक आहे. आता नॉर्मली बघा, रुपयाचे अवमूल्यन ज्याला रुपीचं डिव्हॅल्युएशन म्हटलं जातं. आता ही डेफिनेशन काय सांगते की अर्थव्यवस्थेत आंतरराष्ट्रीय स्तरावर परकीय चलनाच्या तुलनेत रुपयाचे मूल्य कमी होते किंवा रुपया जो आहे तो स्वस्त होतो, यालाच रुपयाचं अवमूल्यन म्हटलं जातं. आता ही फक्त डेफिनेशन कन्सेप्ट आहे, ती वाचून मी एक्झाम मध्ये प्रश्न पडला की आंतरराष्ट्रीय स्तरावर जे रुपयाचं अवमूल्यन घडून येतं या संदर्भात पुढील योग्य पर्यायांचा विचार करा. अर्थव्यवस्थेत रुपयाचा पुरवठा वाढतो. बी स्टेटमेंट आहे अर्थव्यवस्थेत रुपयाचा पुरवठा कमी होतो. सी स्टेटमेंट आहे निर्यात वाढण्यास मदत होते. डी आहे आयातीचे प्रमाण आहे ते वाढते, म्हणजे एक्सपोर्ट इन्क्रीज होते, इम्पोर्ट इन्क्रीज होते
इकॉनॉमिक्स मध्ये रुपीजचा फ्लो डिक्रीज होतो आणि इकॉनॉमिक्स मध्ये रुपीजचा फ्लो आहे तो इन्क्रीज होतो. त्याच्या खाली ऑप्शन्स ए आणि सी, बी आणि डी, ऑल ऑफ दिस, नन ऑफ दिस. आता इथे हा प्रश्न पडतो, वर जर आपण डेफिनेशन बघितली तर डेफिनेशन मध्ये असे कुठलेही शब्द दिसत नाहीये की रुपयाचा पुरवठा वाढतो, रुपयाचा पुरवठा कमी होतोय, निर्यात वाढते, आयात वाढते. मग मुलांना प्रश्न काय पडतो की आपण जे एक्झाम मध्ये आपण जे बुक्स मध्ये वाचतो ते कधीच एक्झाम मध्ये विचारलं जात नाही, काहीतरी वेगळंच विचारलं जातं. पण ऍक्च्युअल हाच प्रॉब्लेम्स आहे की इको हा वाचन करण्याचा सब्जेक्ट नाहीये. इको हा समजून घेण्याचा सब्जेक्ट आहे. आता समजून घ्यायचं म्हणजे नेमकं काय करायचं? बघा, ही डेफिनेशन्स आपण वाचली. अर्थव्यवस्थेत आंतरराष्ट्रीय स्तरावर परकीय चलनाच्या तुलनेत रुपयाची जी व्हॅल्यू आहे ती डिक्रीज होते, कमी होते. रुपया चिपसोस्त होतो, यालाच रुपयाचं अवमूल्यन म्हटलं जातं. आता असं गृहीत धरू की $1 $70, 7 राईट. ते 70 चे झाले $90, 90 किंवा $50. तर यापैकी आपण कशाला म्हणू की 70 चे 50 झाल्यावर रुपया स्वस्त झाला म्हणू की 70 चे 90 झाल्यावर म्हणू? ठीक आहे, तर याच्यामध्ये बऱ्याच विद्यार्थ्यांचं हे उत्तर येते की 70 चे 50 झाले म्हणजे रुपया स्वस्त झाला. पण हे चुकीचं आहे. आता याच्यासमोर रुपीज हा शब्द आपण काढू आणि त्याच्यासमोर आंबे हे गृहीत धरू. $1 दिला की 70 आंबे येतात. ठीक आहे, $1 दिला की 90 आंबे येतात, $1 दिला की 50 आंबे येतात. आता समजा $1 दिल्यावर तुम्हाला 70 आंबे येत असतील तर आंबे स्वस्त केव्हा होणार आहेत? 70 चे 90 आंबे आल्यावर होणार आहेत की 70 चे 50 आल्यावर? साहजिक सगळ्यांना समजतं 70 चे 90 आंबे म्हणजे 20 आंबे एक्स्ट्रा आले म्हणजे आंबे काय झाले? स्वस्त झाले. राईट. मग रुपयाच्या बाबतीत वेगळा नियम का? रुपया सुद्धा तसाच आहे. $1 दिला की 70 रुपये येत होते, आता 70 चे 90 रुपये म्हणजे 20 रुपये एक्स्ट्रा येतात आहे म्हणजे रुपीज काय झाला? स्वस्त झाला. राईट. मग जसं आपण आंबे स्वस्त झालं तसं आपण काय बघतोय 70 चे 90 होतात म्हणजे रुपीज काय होतोय? स्वस्त होतोय. इथपर्यंत कळालं? आता बघा, आंबे मार्केटमध्ये स्वस्त केव्हा होतात? जर मार्केटमध्ये जास्त आल्यामुळे स्वस्त होणार आहेत की मार्केटमध्ये कमी आल्यामुळे स्वस्त होणार आहे? सगळ्यांनाच माहिती आहे की आंबे ज्यावेळेस मार्केटमध्ये जास्त येतील त्यावेळेस आंबे काय होणार आहेत? स्वस्त होणार. रुपीज सुद्धा तसंच आहे की अर्थव्यवस्थेत ज्यावेळेस रुपयाचा पुरवठा वाढणार आहे त्यावेळेस रुपया काय होणार आहे? स्वस्त होणार आहे. म्हणजे याचं उत्तर आपल्याला काय अपेक्षित आहे? येते लक्षात की रुपया स्वस्त होतं, याचा अर्थ काय होतो की अर्थव्यवस्थेत रुपयाचा पुरवठा आहे तो काय होतो? वाढतो. म्हणजे फर्स्ट स्टेटमेंट आपल्याला इथे मिळालं, पहिलं उत्तर मिळालं. डेफिनेशन मध्ये कुठे याचा उल्लेख नाही, पण स्वस्त ही डेफिनेशन आहे आपण समजून घेतली, अवमूल्यन हे डेफिनेशन समजून घेतली, मग आपल्याला उत्तर क्लिक होते की हा, याचं उत्तर होतं की अर्थव्यवस्थेत रुपयाचा पुरवठा हा वाढतो. ठीक आहे. आता सेकंड आहे निर्यात वाढण्यास मदत होते. राईट. आणि आयातीचं प्रमाण आहे ते वाढते. तर याच्यामध्ये बघा $1 आपण $50 पकडू. राईट. एक पेन मी एक्सपोर्ट करतोय 100 रुपयाला, म्हणजे एक्सपोर्ट करतोय म्हणजे भारतातून अमेरिकेला. आता अमेरिकन मला ते 100 रुपयासाठी किती डॉलर्स देईल? तर $2 देईल. ठीक आहे, $2. आता रुपयाचं अवमूल्यन झालं, 50 चे 100 झाले. आता पेन मी एक्सपोर्ट केला 100 रुपये, तर अमेरिकन व्यक्ती मला किती डॉलर्स देईल? $1. म्हणजे ज्या अमेरिकन व्यक्तीला तो पेन $2 येत होता, आता किती डॉलर्सला येतोय? $1. म्हणजे तो पेन त्याला स्वस्त पडला की तो जास्तीत जास्त खरेदी करण्याचा प्रयत्न करेल आणि याचा परिणाम काय होणार आहे? निर्यात वाढणार आहे. म्हणजे उत्तर काय तर ए आणि सी, फर्स्ट स्टेटमेंट. येते लक्षात? अर्थव्यवस्थेत रुपयाचा पुरवठा वाढतो आणि निर्यात वाढण्यास मदत होते. आलं लक्षात? आता हे उत्तर मला कधी सॉल्व्ह करता येतं? जेव्हा मला ही डेफिनेशन्स काय होते? क्लिअर होते, समजते. येते लक्षात? जर डेफिनेशन समजली आणि कुठल्याही व्ह्यूने जर प्रश्न आला तर त्याच्यावरती मला उत्तर सॉल्व्ह करणं काय होतं? इझी होतं. पण मी फक्त वाचून जात असेल आणि प्रश्न आला तर नाही उत्तर सोडत आहे. त्यामुळे फर्स्ट डेफिनेशन कॉन्सेप्ट जे काही इकोमध्ये येणार आहे ते पहिले समजून घ्या. ठीक आहे. आता डेफिनेशन मी वाचली, समजून घेतली, समजल्यानंतर आता ही मला तिसरी स्टेप लक्षात ठेवायची. लक्षात ठेवण्यासाठी मला नको असलेले शब्द आहे ते स्किप करायचे. एकच शब्द आहे त्याला प्राधान्य द्यायचंय, ते म्हणजे रुपयाचा अवमूल्यन म्हणजे स्वस्त. झाला माझा अभ्यास. इथे लक्षात? म्हणजे मी अभ्यास कसा करतोय? पहिले वाचतोय, मग सेकंड स्टेप आहे ते समजून घेतोय. मी फक्त वाचत नाहीये, तर सेकंड स्टेप मध्ये मी काय करतोय? समजून घेतोय. आता समजलं. तिसरी स्टेप काय की त्यातला एक महत्वाचा वर्ड्स आहे
तो उचलायचा आणि माइंडमध्ये सेट करायचा, म्हणजे स्वस्त. रुपयाचं अवमूल्यन म्हणजे स्वस्त. आलं लक्षात? म्हणजे या पद्धतीने आपल्याला प्रत्येक डेफिनेशन, प्रत्येक कन्सेप्ट आहेत त्या समजून घ्यायच्या. आता सेकंड जो पिलर्स आहे तो सिक्वेन्सच्या बाबतीत जाऊयात. 2017 मध्ये एक एक्झाम्पल दिलाय की 2017 मध्ये एसबीआय मध्ये 5 बँका मर्ज करण्यात आल्या. स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये मर्ज केल्या गेल्या म्हणजे एसबीआय मध्ये विलीन झाल्या. आता या बँका होत्या कुठल्या? तर स्टेट बँक ऑफ हैदराबाद, स्टेट बँक ऑफ मैसूर, स्टेट बँक ऑफ त्रावणकोर, स्टेट बँक ऑफ बिकानेर अँड जयपूर, स्टेट बँक ऑफ पटियाला. ठीक आहे, हे 5 बँका. आता ह्या 5 बँका जर मी पाठ करत बसलो, हैदराबाद, मैसूर, त्रावणकोर, बिकानेर अँड कितपत लक्षात राहणार आहे? 15 दिवस राहील लक्षात, महिनाभर राहील, पण नंतर 2 महिन्यांनी मला जर प्रश्न विचारला तर ब्लॅक, नाही लक्षात राहत. मला मी पर्याय काय शोधला? शॉर्ट की. शॉर्ट की म्हणजेच काय? HMT BJP. एच स्टेट बँक ऑफ हैदराबाद, एम म्हणजे स्टेट बँक ऑफ मैसूर, टी म्हणजे स्टेट बँक ऑफ त्रावणकोर, BNG म्हणजे बिकानेर अँड जयपूर, पी म्हणजे पटियाला. इथे लक्षात HMT BJP. आता वरचे जे 5 नाव आहेत ते लक्षात ठेवण्यासाठी साधा सोपा शब्द मी काय तयार केलाय? HMT BJP. या पद्धतीने मी सिक्वेन्स काय करतोय? लक्षात ठेवतो. म्हणजे अर्थव्यवस्थेत लोकसंख्येच्या बाबतीत असतील, असे करंट इश्यूच्या बाबतीत असेल, की कुठल्या बँकेमध्ये कुठल्या बँका मर्ज झाल्यात, असे कुठलेही प्रश्न असतील तर हे प्रश्न मी काय करू शकतो? शॉर्ट कीजचा वापर करून जास्तीत जास्त प्रमाणात लक्षात ठेवू शकतो. आलं लक्षात? म्हणजे इथे आपल्याला हे लक्षात ठेवायचंय की जास्तीत जास्त शॉर्ट ट्रिक्स आहे, शॉर्ट ट्रिक्स त्याचा वापर करून ह्या सिक्वेन्स किंवा क्रम आहे तो लक्षात ठेवायचा. आलं लक्षात? समजलं? त्यानंतर तिसरा जो पिलर्स आहे तो म्हणजे नंबर्सच्या बाबतीत. आता नंबर्स जसं मी म्हटलं की अर्थशास्त्र म्हणले की त्याच्यामध्ये नंबर्स येतात, राईट? पण नंबर्स मध्ये एक महत्वाची गोष्ट लक्षात ठेवा की जे लमसम मध्ये नंबर असतात, लमसम म्हणजे उदाहरण द्यायचं झालं की पहिल्या पंचवार्षिक योजनेमध्ये डॅश इतका कोटी रुपये खर्च करण्यात आला, किंवा 2020च्या बजेटमध्ये 128 लाख कोटी रुपये खर्च करण्यात आला. अशी जी मोठी अमाऊंट असते ती एमपीएससी विचारत नाही. एमपीएससी आकडेवारीवर प्रश्न विचारताना एमपीएससीचा भरा जास्तीत जास्त टक्केवारीवर असतो, पर्सेंटेजवर असतो. आलं लक्षात? त्यामुळे जिथे कुठेही तुम्हाला पर्सेंटेज मध्ये आकडेवारी दिसेल ती आकडेवारी प्रामुख्याने लक्षात ठेवण्याचा प्रयत्न करा. आणि जिथे कुठेही तुम्हाला अशी मोठी फिगर दिसेल की प्रधानमंत्री जनधन योजना असेल किंवा मनरेगा योजना, ज्याच्यावरती 2020 मध्ये 61,500 कोटी रुपयांचा खर्च केला गेला, मग अशी आकडेवारी शक्यतो एमपीसी नाही विचारत की मनरेगावर किती खर्च केला गेला. ठीक आहे, 61,500 कोटी ही लक्षात ठेवण्याची गरज सुद्धा नाही. म्हणजे पर्सेंटेज मध्ये ते ती आकडेवारी मात्र लक्षात ठेवायची. मग पर्सेंटेज म्हणजे नेमकं काय? तर जीडीपी मधला हिस्सा आपण उदाहरण बघतोय. ऍग्रिकल्चर सेक्टरचा वाटा जीडीपी मध्ये 16.5%, इंडस्ट्रीयलचा वाटा आहे 29.6%, सर्व्हिस सेक्टरचा वाटा आहे 33.9%. राईट? आता ही पर्सेंटेज मध्ये आकडेवारी ही आपल्याला लक्षात ठेवायची. पण लक्षात ठेवण्यासाठी पुन्हा मी शॉर्ट की काय वापरले? 125. 1 ऍग्रिकल्चर, 2 इंडस्ट्रियल, 5 म्हणजे सर्व्हिस सेक्टर. आता समजा कोणाला वाटत असेल की खूपच छोटी आहे, लहान आहे, नाही लक्षात राहणार, जम्बलिंग होणार, मग त्याला दुसरा पर्याय आहे की त्याचे स्टार्टिंगचे नंबर सिलेक्ट करा. 16, त्यानंतर 29, त्यानंतर 53, 16, 29, 53. म्हणजे 125 सुद्धा तुम्ही लक्षात ठेवू शकता किंवा 16, 29, 53 अशी फिगर सुद्धा लक्षात ठेवू शकता. लक्षात ठेवण्यासाठी जास्त पॉइंटला फोकस करायची गरज नाही. सेकंड आपण बघतोय ग्रोथ रेट, वाढीचा दर. जीडीपी 5%, ऍग्रिकल्चर 2.8 आहे, इंडस्ट्रियल 2.5, सर्व्हिस सेक्टर 6.9%. आता इथे सुद्धा पॉइंटला जास्त फोकस करायची गरज नाही. 50 to 26 झाला माझा अभ्यास. इथे लक्षात. म्हणजे मी अभ्यास करताना काय करतोय? जास्त पॉइंटला फोकस नाही करत, जास्त लमसम मध्ये जी आकडेवारी आहे ती नाही करत, त्याची टक्केवारी देतात, जे पर्सेंटेज मध्ये येतात ती आकडेवारी मला काय करायची? लक्षात ठेवायची. आलं लक्षात? त्यामुळे आकडेवारीच्या बाबतीत विद्यार्थ्यांना घाबरू नका की आकडेवारी मला सगळीच करायची आहे का, सगळीच पाठ करायची का, अजिबात. जिथे कुठेही तुम्हाला पर्सेंटेज दिसेल ती आकडेवारी प्रामुख्याने लक्षात ठेवा. आलं लक्षात? आणि त्यातही जास्त पॉइंटला फोकस करत बसू नका. एक शॉर्ट नंबर्स आहेत तो सिलेक्ट करा, तो नंबर्स लक्षात ठेवा आणि तो फॉलो करण्याचा प्रयत्न करा. साक्षरतेच्या बाबतीत बघा आता 74.04, केरला 93.91, मिझोरम 91.58 आहे, त्रिपुरा 87.75. आता ह्याच्या बाबतीत मी कसं केलंय? शॉर्ट की KMT, के म्हणजे केरला, एम म्हणजे मिझोरम, टी म्हणजे त्रिपुरा, आणि पुढे आकडेवारी कशी लक्षात ठेवल्या? 998. आलं लक्षात? म्हणजे शॉर्ट बनवलंय आणि ते माइंड मध्ये सेट करतोय. म्हणजे एमपीएससी हे नाही विचारत
की तुम्ही अभ्यास कसा केला, राईट. फक्त एमपीएससी ला महत्वाचं काय की समोर जो क्वेश्चन येतोय त्याला काय करायचं, सॉल्व्ह करायचं. मग सॉल्व्ह करण्यासाठी आपल्याला एमपीएससीचा अभ्यास करताना जेवढा स्मार्ट अभ्यास करता येईल तेवढा स्मार्ट अभ्यास करायचा, म्हणजे माइंडचा यूज करून आपल्याला अभ्यास करायचा आहे. आलं लक्षात. आता या इकोचे आपण अभ्यासाचे 3 पिलर्स आहेत, डेफिनेशन, कन्सेप्ट, क्रम आणि नंबर्स. हे आपल्याला व्यवस्थित फॉलो करायचे की जेणेकरून आपल्याला ह्याच्यामध्ये चांगला स्कोर मिळवणं काय होणार आहे, शक्य होणार.